येत्या दीड महिन्यात घराघरात येणार दररोज पाणी. करंजवण पाणीपुरवठा योजनेचे अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करा. आमदार सुहास कांदे. मनमाड शहराच्या वर्षानुवर्षांच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेली तसेच अंजुमताई कांदे व फरहान दादा खान यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास येत असलेली हिंदहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सदर योजनेअंतर्गत मनमाड शहरात जवळपास 95% पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. तसेच शहरातील जवळपास 90% नळ कनेक्शन शिफ्टिंगचे कामही पूर्ण करण्यात आले. योजनेतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नांदगाव येथील देवाज बंगलो येथे आमदार सुहास कांदे यांनी करंजवण पाणीपुरवठा योजना संबंधित ठेकेदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये नळ कनेक्शन शिफ्टिंग, आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन जोडणी तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित ठेकेदारांकडून उर्वरित काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले असून योजनेतील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की ज्या मालमत्ताधारकांचे नवीन करंजवण योजनेच्या पाईपलाईनवर नळ कनेक्शन शिफ्टिंग अथवा नवीन नळ जोडणी करणे बाकी आहे त्यांनी तातडीने नळ जोडणी करून घ्यावी, अन्यथा भविष्यात संबंधितांना स्वखर्चाने नळ जोडणी करावी लागणार आहे. यावेळी फरहान दादा खान, नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, पाणीपुरवठा सभापती विशाल अहिरे, शिवसेना गटनेते महेंद्र सिरसाट, पाणीपुरवठा विभागाचे दीपक पांडे, मुक्तार शेख, ईगल इन्फ्रा कंपनीचे विनय शेठ, श्री अन्सारी, मानवसेवा कन्सल्टंटचे श्री सनेर, श्री झोपे, श्री पाटील आदी उपस्थित होते. दररोज पाणीपुरवठा होणार. येत्या दीड महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होताच मनमाड शहरवासियांना नगरपालिकेतर्फे नळाद्वारे घराघरात दररोज पाणीपुरवठा सुरू होणार आहे. माझ्या लग्नाला 35 वर्ष झाले. मनमाडला महिन्यानं दीड महिन्यानं पाणी यायचं, त्यात जंतू पडायचे, आम्ही ते पाणी प्यायचं व आम्हाला श्वास अण्णा व अंजुमताईने यांनी आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी आणल्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आधी पाण्याची इतकी बिकट परिस्थिती होती मनमाड शहरामध्ये की आम्ही शाळा बुडवून घरी थांबलेलो आहे पाणी भरण्यासाठी. पण अण्णा साहेबांमुळे आता त्याची गरज वाटली नाही कधी आणि आली पण नाही. मम्मी, आजी, काकू, शेजारच्या काकू मावश्या पाण्यासाठी दूर दूर जायच्या हे आम्ही बघितलेलं आहे. अण्णा साहेबांचे मी आभार मानते यासाठी की 3 दिवसावरती पाणी पुरवठात ते आम्हाला देत आहे. माऊली दीपक सानप. आमचे आमदार पाणीदार आमदार, पहिला प्रश्न हा आहे आमचा. आम्ही त्यांचा एकदम अशा आभारी आहोत. आम्ही सुहासांना कांदे व अंजुमताई यांचे खूप 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 आभारी आहोत. महिन्यानी पाणी प्यायचो आम्ही, जंतू पडलेले पाणी पिलेलो आहे आम्ही. 1 महिना दीड महिना पाणी येत नव्हतं, एवढं खराब पाणी आम्ही गाळून प्यायचो. आता तिसऱ्या दिवशी पाणी, इतका आनंद झालाय का बस कधी काही आज त्याला माप नाही त्या आनंदाला. तर अण्णा साहेबांचे व अंजुमताईंचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यांनी असेच आम्हाला मदत करत राहावं मनमाड शहराला. मी सांगते काय, माझा जन्म मनमाड मधला आहे माझा. तर माझे आई वडील रेल्वे स्टेशनवर जा, इकडं शिवाज चौकात जा पाणी भरायला, तर ते पाणी हंडे काही टाळले रिकामी घेऊन यायचे, पाणी नंबर लागत नव्हता. तर मला आठवतं ना, लहानपणापासून मी पाणी प्रश्न कोणीच सोडू शकलं नाही, कोणीच नाही. तर आता आमदार साहेबांनी सोडले, आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. अंजुमताईचे, अण्णा साहेबांचे. तेवढे बोलून मी माझी भाषण. मनमाड शहरामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाणी हे 3 दिवसाला देत आहे. पूर्वी मनमाड शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई होते, पण आता आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई यांच्या माध्यमातून जे करंजवण योजनेचं काम चालू आहे, त्या कामामुळे आज आपल्या मनमाड शहरामध्ये पाणी पुरवठा एकदम सुरळीत होत आहे. यानंतर पण भविष्यात पाणी पुरवठा सुरळीत राहील. आता आम्ही पाण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रभागात फिरत असताना अनेक नागरिक आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई यांचे आभार मानत आहे की आपल्याला या भीषण उन्हाळा असल्यानंतर पण आपल्याला या शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत चालू. त्याबद्दल नागरिक आमदारांचे, अंजुमताईंचे आभार मानत आहे. योजनेचं काम हे
इगल कन्स्ट्रक्शनला काम दिलेलं आहे. ते काम चाललंय. प्राथमिक स्वरूपामध्ये काही प्रशासकीय अडचणी असल्या कारणाने ते काम थोडस कॉन्ट्रॅक्टर कडून धीम्या गतीने चालू आहे. पण आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांचा पाठपुरावा करून शासनाकडे त्यांचे जे काही प्रलंबित आहे ते आमदार सुहास अण्णा कांदेंच्या माध्यमातून पूर्ण करून करंजवन योजनेचं काम पण येत्या 6-7 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांनी शाश्वती दिली आहे.